हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्फो विथ गोल्ड टी व्ही. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता चौथीतील स्कॉलरशिपमधील गणितांच्या उदाहरणांचा सराव करत आहोत. तर बघा की आपण जे काही अगोदर गणितांचा अगोदरच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला त्याच्या पुढचीच गणित आपण सोडवत आहोत. तर नेक्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते पुढचं तेथे बघा काय आहे की 4.3/7 अधिक 2.2/14 बरोबर किती. तर हे आपल्याला सोडवावं लागेल आणि सोडवून काढावं लागेल. या ठिकाणी बघा की दिलेला अपूर्णांक मी जसा आहे तसा मांडून घेतला. काय दिले 4.3/7 अधिक 2.2/14. आता आपण ह्याचं काय करू, अगोदर अपूर्णांकामध्ये रूपांतर करू, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करू. मग आपण काय करतो, छेदानं पूर्णांकाला गुणतो, अंश त्याच्यात मिळवतो आणि तो अंशात लिहितो, छेद आहे असा छेदात लिहितो. मग बघा 7 चोक 28, 28 अधिक 3 31, छेदात 7 आहे असे, अधिक 14 दुने 28, 28 अधिक 2 30, छेदात 14 जसे आहे तसे. आता काय करायचं, आता करायचं तिरकं. छेद समान आहे का, नाही. मग काय करायचा, तिरकस गुणाकार. 7ने 30ला गुणायचं, 31ने 14ला गुणायचं. तर या ठिकाणी बघा आता मी तोंडी, तुम्ही जर तुम्हाला जमणार नसेल तर तुम्ही रफवर कच्चं काम करू शकताय. मी तोंडी करून दाखवते बघा. अगोदर या ठिकाणचा डाव्या साईडचा जो अंक असतो तो वरच्या अगोदर मांडायचा गुणाकार, 31 आणि 14चा आधी मांडायचा. मग 14 एके 14 या ठिकाणी बघा. त्यानंतर 14 लिहिली, हातच्याला किती येणार आहे 1, बरोबर आहे. त्यानंतर 14 दुनी 42, 34, 14 दुनी 28, 34 42, 42 आणि 1 हातच्याचा 43. ठीक आहे. त्याच्यानंतर अधिक आहे म्हणून अधिकचं चिन्ह लिहिलं. त्यानंतर आता ह्या 7चा आणि 30चा गुणाकार करायचा. मग 0 शेवटी आहे म्हणून 0 आहे असा लिहायचा. त्यानंतर 7 त्रिक 21, 210 मिळाले. आता छेदाचा गुणाकार, मग 14 सत्ती 98. आता आपण काय करूया, अंशांची करूया बेरीज. बघा एकक एक स्थानची, दशक दशक स्थानची, शतक शतक. 4 अधिक 0 4, 3 अधिक 1 4 आणि 4 अधिक 2 6, छेदात 98 आहे असे. आता या ठिकाणी मी बघा की आपण अंश आणि छेद रूपात जर संख्या आल्या तर आपण एकाच संख्येने कोणत्या जर भाग जात असेल तर त्याला भाग लावू शकतो. म्हणून आपण या ठिकाणी बघा मी 7ने भाग लावते, कारण 7ला दोन्ही संख्यांनी भाग जात, दोन्ही अंशाला पण भाग जातोय आणि छेदात पण भाग जातोय. बघा 7 9 63, 64 आहे म्हणजे 1 राहणार आणि वरून घेतले तुम्ही कच्चे पण काम करून भाग लावू शकताय. आता 64मधून 1 जर 63 गेला तर 1 राहिले, मग 1 आणि वरचे 4 14 झाले. मग 7 दुने 14 92 आले. त्यानंतर आता छेदाला सुद्धा आपण 7ने भाग घालूया. 7 एके 7, मग 9तून जर 7 गेले तर 2 राहतात आणि वरून घेतले 4. मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर किती होणार आहेत 2. या ठिकाणी बघा की आपले 98 मांडायच्या ऐवजी आपण इथं 94 मांडलेले आहेत. 98 मांडायचे, मग काय होतील इथं 28 होतील, बरोबर आहे. मग 28 झाल्यानंतर 7 चोक 28 आपल्याला मिळाले 92/14. आता पुन्हा पुढं जाऊन स्टेप काय करायची की परत ह्याचं अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग 14चा पाडा म्हणूया 92 पर्यंत. 14 5 70, 14 84, 14 7 98, 98 मोठे होतात. मग 14 84, 6 काय आले पूर्णांक, बरोबर आहे. आता हे 92 आणि 14 84, मग किती राहत आहेत बघा. 92मधून जर 84 गेले तर 6 आणि 2 8 बाकी उरते, बरोबर आहे. मग ती 8 बाकी जी काही उरते की नाही ती लिहायची असते अंशात. आणि आपण कशाने भागलं 14ने, म्हणून 14 लिहितात छेदात. मग काय आलं 6.8/14. मग आपण ऑप्शन चेक करूया. या ठिकाणी बघा जर ऑप्शन जे चेक केले तर 6.8/14 पर्याय क्रमांक 4 हे याचं करेक्ट आन्सर आहे. थोडासा डीपमध्ये क्वेश्चन होता हा, पण समजून घेणं महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने सोडवायचं. कशा पद्धतीने आपण सोडवायच्या अनेक पद्धती आहेत, परंतु उत्तर अशी मिळतं जुळतं आपल्याला पर्यायाशी मिळतं जुळतं उत्तर काढण्यासाठी कसं जायचं त्यानुसार मी हे सोडवलेलं आहे उदाहरण. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की पर्यायातील चुकीची जोडी निवडा. की 3 जोड्या बरोबर असणार आहेत, 1 चुकीची. आता पहिला पर्याय बघा
4.3/4 बरोबर 4.5 हे बरोबर आहे का? तर एकदम बरोबर आहे. 4 पूर्ण आहेत आणि 3/4 म्हणजे काय असतं? तर पाऊण भाग असतो कोणत्या पण संख्येचा. 3/4 म्हणजे काय असतं? पाऊण भाग. म्हणजे 4 पूर्ण आणि पाऊण भाग म्हणजे 4.5. एकदम करेक्ट आहे. त्यानंतर बघा हे करेक्ट आहे. त्यानंतर दुसरा बघा 9.1/4 बरोबर 9.25. तर 9 काय आहेत? पूर्ण आणि 1/4 म्हणजे काय? पावभाग असतो कोणत्या पण संख्येचा बघा. कोणत्या पण संख्येचा पावभाग म्हणजे काय? 1/4 म्हणजे 9 आणि पावभाग म्हणजे 9.25 म्हणजे एकदम हे सुद्धा करेक्ट आहे. चुकीचा निवडायचा आहे आपल्याला. आता थर्ड ऑप्शन बघा की 4.1/2 बरोबर 4.5. तर बघा 4 पूर्णांक आहेत, 4 पूर्ण आहेत आणि 1/2 म्हणजे अर्धा भाग असतो कोणत्या पण संख्येचा बघा. 1/2 म्हणजे अर्धा भाग. मग 4 पूर्ण आणि अर्धा म्हणजे किती? 4.5. हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर 4 ऑप्शन बघा की 7.2/4 बरोबर 7.25 हे दिले. हे चुकीचं आहे. कारण 7.25 जर व्हायचे असतील आपल्याला तर 7 काय पाहिजेत? पूर्ण आहेत. परंतु 7.25 कधी होतील? पाऊण भाग पाहिजे ना. मग पाऊण भागसाठी काय लागतात? 3/4 लागतात. परंतु इथं काय दिलेलं आहे? 2/4. मग हा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. हा ऑप्शन चुकीचा आहे परंतु पर्याय करेक्ट आहे. म्हणजे हेच उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक